महाराष्ट्र राज्यात ऊस कारखानदारीला 2 महिने पूर्ण झाले असून तरीही अद्याप कोणत्याही ऊस कारखानदारांनी शेतकऱ्यांना अपेक्षित ऊस दर जाहीर केलेले नाही। विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली, पण त्यानंतरही कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्यास टाळाटाळ केली आहे। साताऱ्यात 4 मंत्रिपदं मिळाल्यानंतर मंत्रिपदांची झूल पांघरली गेली असली तरी शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी इशारा दिला आहे। लवकरात लवकर ऊस दर जाहीर केले नाहीत तर येत्या सोमवारपासून राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू होतील। शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलकांचा तसेच दाहकतेचा अनुभव राज्य व प्रशासनाला दाखवून देऊ असा इशारा देखील दिला आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा साखर कारखानदार सर्व शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या यांची एक संयुक्त बैठक आज आयोजित केली होती, परंतु आजही कोणत्याही निर्णय न होता आज ही बैठक स्थगित झालेली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः विनंती केलेली आहे की सोमवारपर्यंत परत एकदा मीटिंग तुमची बोलवतो। त्यांना कारखानदारांना सांगितले सोमवारी कुठलीही काही न सांगता तुम्ही 100% दर जाहीर करायचा आहे। आज विधानसभेच्या निवडणुकीमुळे 1 ते 1.5 महिना हंगाम उशिरा चालू झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1.5 महिना उशिरा चालू झाल्यामुळे हंगामसुद्धा पुढे जाणार आहे। ज्याचा ऊस शेवट राहतो त्याला 100% पैसे मागितले जातात। 10-20 हजार खर्च येतो ऊस घालवायसाठी। नाशवंत पिकाचा हे असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही भांडताना आम्हाला सुद्धा थोड्या मर्यादा ह्या वेळेला पडत असल्या तरी ह्याच्यानंतर कधीही सोमवारच्या नंतर जे काय पद्धतीनं ही होईल त्यांनी जर दर त्या पद्धतीनं अपेक्षित दर जाहीर केले नाही तर मग त्या पद्धतीनं सर्व संघटना एकमत करून लढाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल। तोपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं शांततेनं प्रश्न सुटतो असं जर सगळ्याचं मत आहे तर आम्ही एक पाऊल पुढे टाकले। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली, जिल्हाधिकारी साहेबांनी ह्याच्या अगोदर सुद्धा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन अर्जाची दखल घेऊन वारंवार बैठका एकाच हंगामामध्ये 2-2, 3-3 वेळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण बहुतांश सातारा जिल्ह्याला 4-4 कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहेत आणि ते साखर कारखानदार सगळे त्या कॅबिनेट मंत्रीपदात असल्यामुळं एखाद्या वेळेला गुरमी आलेली आहे, तसं दिसते सत्तेची एक गुरमी मस्ती जी असते की नाही, त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था न पाळता आणि ज्यावेळेला साखर तुमचे हे जे आहेत का नाही संघटनेची माणसं ज्यावेळेला आंदोलनाचा इशारा देतात त्यावेळेला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून कायदा सुव्यवस्था ही होईल म्हणून आम्हाला नोटीस दिले जातं, कधी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून ताब्यात घेतलं जातं। मग आता एका तरी संचालकाला नोटीस दिलं का त्यानं कायद्याचा मोड केला म्हणून ह्याचाही आम्हाला उत्तर येत्या सोमवारी मिळणं अपेक्षित आहे। आणि जर ही मगरुरी मस्ती राहिली तर रस्त्यावरची लढाई आम्हाला कुणाची भीती वाटणार नाही। रस्त्यावरची लढाई सोमवारनंतर आम्ही 100% प्रशासनाला दाखवून देऊ, सगळीजण एक करू। शेतकऱ्याच्या घामाचं दाम मिळवण्याकरता प्रसंगी रस्त्यावर रक्त सांडलं तरी ती आमची सांडायची तयारी आहे आणि कारखानदारांनी त्या मस्तीत राहू नये, नाहीतर ह्याच्या अगोदरचा इतिहास त्यांना माहिती आहे। तुम्हाला शेतकऱ्याचे पैसे द्यावेच लागतील आणि ते वसूल केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये। आज या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत सांगतो, बळीराजा शेतकरी संघटनेचा मी गणेश शेवाळे युवा अध्यक्ष व सर्व शेतकरी संघटना आम्ही सगळेजण एक झालेलो आहे। कारण एक होण्याचं कारण असं की ऊसाच्या दराला आम्ही सर्व संघटना एकच असतो, आम्ही सगळे भावंड आहे। काही कारणास्तव वेगळं राहिलं असून जसे कारखानदार मगाशी एकत्र एक झाले आणि म्हणतात 3 महिने झाले त्यांना ऊसाच्या साखरेला दर नाही म्हणते, त्यामुळे आम्ही दर सांगू शकत नाही। आणि सत्तांतर झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये जास्त मंत्रिपदं मिळाल्यामुळे साखर आयुक्त पाठवले होते, ते पण काही बोलत नाहीत, ते पण शांत बसले होते। आणि आम्ही सुद्धा 2 पावलं मागं सरलोय। आम्ही शेतकऱ्याची औलाद आहे, आम्ही मागं सरलोय, याचा अर्थ आम्ही बिबट्यान वाघासारखं 2 पावलं मागं सरलोय आणि 2 दिवसात आम्ही झाप टाकणार आहे। आणि सोमवारी जर ऊस दर जाहीर नाही झाला तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वपक्षीय शेतकरी संघटना मिळून मंगळवारी रस्ता रोको चक्काजामचं नियोजन करणार आहे। या ठिकाणी आपल्यामार्फत सांगतो, गंडवायचं तर किती गंडवायचं शेतकऱ्याला? लाडकी बहीण आमचीच आहे। लाडक्या बहिणीला बिन मागता, बिन अर्ज करता, बिन मोर्चा करता रुपया कधी मागितला नाही। तिला 2-2 हजार रुपये, 2100 रुपये द्यायला लागले, देऊ देत, त्याला विरोध नाही। पण आम्ही 22 वर्ष झाले रस्त्यावर ओरडतोय, बोंबालतोय। आमच्या शेतकऱ्याची दिवाळी फुकट तशीच गेली, 100 रुपये सुद्धा आमच्या खात्यावर जमा केला नाही। आणि वर्षभर आमचा उधार ऊस नेते ती सरकार नियमानुसार 14 दिवसात बिल जमा करायचं आहे। सोमवारी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, साखर आयुक्ताला जर उत्तर नाही दिलं तर आम्ही एमडी आणि कारखान्या चेअरमन मिटिंगला येणार आहेत। यांना आम्हाला गनिमी कायद्याने आम्ही त्यांनी कोंडून सुद्धा घालू शकतो। तो गंभीर इशारा सरकारनं लक्षात घ्यावा। आणि खोट्या केसेस आमच्यावर 40 केसेस आहेत त्याच पहिल्या काय केलं की उचला, संघटनेचा बिल्ला दिसला की उचला, आणा आणि जेलमध्ये टाका। आम्ही काय अतिरेकी आहे का घुसखोरी आहे का मला काही कळेना झाले। म्हणजे आम्हीच निवडून दिलेलं खासदार आमदार आमच्यावरच कारवाई करतंय आणि 2-2 वर्ष उसाचं बिल देत नाहीत। मागच्या वर्षीच 200 रुपये दिलेला नाही। त्यामुळं
सर्व शेतकरी संघटना एक झालोय आणि आम्ही गंभीर इशारा देतोय, चक्काजाम रस्ता रोको आम्ही करणार आहे. शेतकऱ्याच्या ऊसाचं टायर आम्ही फोडणार नाही, कारण आमचाच शेतकरी भाव असतो. या ती वेळ गेली आणि आम्हाला वेळ मारून न्यायचं काम ही जिल्हाधिकारी आणि प्रशासन करतंय. महाराष्ट्र शासनाचा मी निषेध करतो की शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अधिवेशन बोलवलं, लाली पावडर लावून कोट घालून पुढारी गेलं, पण शेतकऱ्या एक बिघडी तिथं दराचं बोलला नाही. प्रत्येकजण मंत्रिमंडळ मिळालं नाही म्हणून घरला गेलाय नाराज होऊन. शेतकऱ्याला उसाल दर मिळाला नाही म्हणून किंवा आमदार मंत्री गेलाय का अधिवेशनात नाराज होऊन घरला? हा, कुणाच्या बायकोला आमदार केले, मंत्री केलेला नाही म्हणून घरला गेली रुसून, आणि शेतकरी बसला इथं आमचा रस्त्यावर. आमची कोण दखल घेणं झाले म्हणून गंभीर इशारा देतो. शेतकऱ्याला कमी समजू नका. शेतकऱ्यानं भल्या भल्या सरकार पाडले ती आणि आम्हाला कुणाला गाडायचं, उसाचं बिल आमचं जर बुडवलं तर आम्ही शेतकरी रस्त्यावाल्या शूट राहतो. आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.